मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे प्रमाणपत्र वितरण सोहळा आज अमरावतीत संपन्न झाला। या कार्यक्रमात मोठ्या संख्येनं महिला उपस्थित होत्या। या कार्यक्रमात आमदार रवी राणा यांनी एक वक्तव्य केलंय की लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपयाचे 3000 करू, तर आता त्यासाठी मला तुमचा आशीर्वाद हवा आहे। ज्यांनी मला आशीर्वाद दिला नाही, मी तुमचा भाऊ ते 1500 रुपये तुमच्या खात्यातून परत घेणार, असे मिश्किल वक्तव्य रवी राणा यांनी केलंय। ज्याचे खाल्ले त्याला जागलं पाहिजे, तर सरकार देत राहते पण सरकारला आशीर्वादही दिला पाहिजे, असे मत रवी राणा यांनी यावेळी मांडलं आहे। मागणीचा आवाज नवनीत राणांनी पार्लमेंटमध्ये उचलला, राज्यसभेमध्ये बोंडे साहेबांनी उचलला आणि सगळ्यात या महायुतीमध्ये अनेक आमदार जिल्ह्यामध्ये जेव्हा आमच्या बहिणींनी आंदोलन सुरू केलं, अंगणवाडी सेविकांनी मदतनीस नाही तर सगळ्यात पहिले त्या आंदोलनाला भेट कोणी दिली? मी दिली आणि त्यांना समर्थन दिलं आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना भेटून त्याची माहिती दिली की या ठिकाणी पूर्ण राज्यात आंदोलन चालू आहे, अमरावती जिल्ह्यामध्ये सुरू आहे, यांचं मानधन वाढवलं पाहिजे, यांना परमनंट केलं पाहिजे, यांना पेन्शन लागू केली पाहिजे। तेव्हा 10,000 रुपये तुमचं त्या ठिकाणी 10,000 मला वाटते 300 रुपये ना, 10,300 रुपये। पण तुम्हाला एक सांगतो, आज हे 3,000 रुपये जी मिळत आहे, जेव्हा 3,000 देण्याची धमक आमच्या बहिणींना त्यांच्या खात्यापर्यंत मिळाला पाहिजे, तर त्या ठिकाणी ही सरकार येणाऱ्या काळामध्ये मी विश्वास देतो की 26,000 रुपये घेतल्याशिवाय आम्ही चुपचाप बसणार नाही आणि तुम्हाला परमनंट केल्याशिवाय सुद्धा स्वस्त बसणार। कारण की ही ताकद या सरकारमध्ये आहे, या सरकारच्या नेत्यांमध्ये आहे आणि तुमचा भाऊ प्रत्येक क्षणी प्रत्येक संकटामध्ये कुठल्या सरकारची पर्वा करणार नाही, कुठल्या मंत्र्यांची पर्वा करणार नाही, एक भाऊ म्हणून तुमच्या पाठीशी उभा राहील, हे तुम्हाला मी वचन देतो। कारण की आज या ठिकाणी सगळ्या आमच्या बहिणी इथे उपस्थित आहे आणि सगळ्यांना महाराष्ट्रामध्ये पहिलं प्रमाणपत्र जर कोणी देत असेल तर तुमचा भाऊ रवी राणा देत आहे। आणि हे प्रमाणपत्रच नाही, हे प्रमाणपत्र शासकीय आहे, पण माझ्या बहिणींनी राखीमध्ये माझी दिलेली साडी घातली पाहिजे म्हणून रवी राणा स्वतःच्या खिशातून साडी चोळी सुद्धा देत आहे। हे शासनाची नाही आहे, शासनाने दिली, हे मी देत आहे साडी चोळी। आणि या बहिणींनी माझी दिलेली भावाची साडी हे खऱ्या अर्थानं तिथे राखीमध्ये घातली पाहिजे, या उद्देशाने त्याचं वाटप सुद्धा या ठिकाणी होणार आहे। आणि प्रमाणपत्र प्रत्येकाला मिळाल्याशिवाय मी इथून जाणार नाही। शेवटच्या महिलेला साडी चोळी, शेवटच्या महिलेला प्रमाणपत्र हे तुम्हाला मिळालं पाहिजे, तिथपर्यंत शेवटपर्यंत मी इथे थांबणार आहे। आणि सगळ्यांच्या इथे जेवणाची सुद्धा व्यवस्था केलेली आहे। मला माहीत आहे, मला 1 घंटे आधी फोन आला की लहान मुलं आहे आणि त्यांना भूक लागली आहे, म्हणून ताबडतोब म्हटलं पार्लेची जे बिस्किट आहे त्यांना, त्याच्यामुळे ग्लुकोज पण राहते ना, बिस्किट मिळालं की लहान मुलांना, कारण की आपण उपाशी राहू शकतो पण लहान मुलांना तर बिस्किट द्यावं लागेल। तर या ठिकाणी सगळ्यांना जेवणाची सुद्धा व्यवस्था या ठिकाणी केली आहे। पण आज मी एवढंच सांगतो आपल्याला की या ठिकाणी आमच्या महिला अत्यंत गरीब परिस्थितीमध्ये, ग्रामीणमधून शहरामधून आलेल्या महिला ज्या आहेत, आपल्या कुटुंबाचं पालनपोषण करतात आणि आपल्या पोटाला तळा देऊन आपल्या मुलं शिकले पाहिजे, आपल्या घरामधला परिवारातला मुलगा मुलगी मजबूत झाला पाहिजे, ही भावना खऱ्या अर्थानं आमच्या सगळ्या महिलांची राहते। पण मला एवढं म्हणणं आहे बोंडे साहेब की 3,000 रुपये सरकारने देण्याचं सुरू केलं, दिवाळीनंतर इलेक्शन झाल्यानंतर किमान यांना 1500 जागी 3,000 रुपये केले पाहिजे, 3,000 रुपये केले पाहिजे ना। आणि 3,000 रुपये पहिले कोणी काही दिलाय तर नंतर काही मिळणारच आहे। जर 1500 रुपये आज मिळाले आणि उद्या तुमचा भाऊ म्हणून जर सरकारला विनंती केली की हे 3,000 रुपये, हे 1500 रुपयाचे 3,000 झाले पाहिजे, हे कधी म्हणू शकतो आपण? जेव्हा भरभरून त्यांना तुम्ही आशीर्वाद द्या। काय द्या? आणि आशीर्वाद कसा द्यावा लागते? असा द्यावा लागते नवनीत राणासारखा? कोण कोण आशीर्वाद देणार हात वर करा।
ज्यांनी आशीर्वाद दिला नाही तर मी तुमचा भाऊ आहे, ते 1500 रुपये खात्यातून वापस घेऊन येईन. बरोबर आहे काय? तिकडे आशीर्वाद देणार नाही काय? बाहेरचे लोक आशीर्वाद देणार नाही काय? अरे आज एक लक्षात ठेवा की या सरकारने पहिले दिलेला आहे, पहिले देत आहे, आणि ज्याचा खाल्लं त्याला जागलं पाहिजे अशा प्रकारचं धोरण ठेवून कोण ऐरा गैरा आता समोर उभा राहते त्याची पर्वा करू नका. जो आपल्या सोबत उभा आहे त्याच्या सोबत आपण उभं राहा, हे वचन सुद्धा आपण घेऊन पुढे गेलो पाहिजे. कारण की आपण नेहमी विचार करतो सरकारचे येतं तर घेत राहायचं आणि सरकारनं दिलं घेत राहायचं, पण त्याला वापस देत राहायचं. तर देणाऱ्या सरकारी अजून मजबूतीने सरकार देत राहील, नेते देत राहील, आणि आमच्या गोरगरिबांचं कुठेतरी भलं होईल. हा विचार करायला पाहिजे ना आपण. नाही तर आता मला माहित आहे पावसाळ्याचे दिवस चालू आहे, अनेक मेंढकं बाहेर निघतात आणि त्या मेंढकांना एकच असते की रवी राणा खराब आहे, रवी राणाचा हा काम आहे, रवी राणाचं ते काम आहे. अरे 5 वर्ष कुठे गेला तो बाबा? तर रवी राणावर टीका होणारे खूप टीका होईल, बोंडे साहेबांवर टीका होईल, नवनीत राणावर टीका होईल. पण एक लक्षात ठेवा, जो 5 वर्ष आपल्या सोबत राहते तो आपल्या परिवाराचा सदस्य असते. जो बरसाती मेंढकासारखा बाहेर निघते, बरसात गेल्यानंतर गायब होऊन जाते. म्हणून या बरसाती मेंढक्यांपासून सावधान राहा. अनेक लोक म्हणतात आता नवनीत राणाला पाडलं, आता रवी राणाचा नंबर आहे. अरे रवी राणा हा खाली हात आला होता, खाली हात जाणार आहे. रवी राणाच्या जीवनामध्ये एकच आहे उदाहरण, गरिबी आली तर लाजाचं नाही आणि श्रीमंती आली तर माझाचं नाही, या विचाराने रवी राणा काम करतो. पण मला एवढं म्हणणं आहे बोंडे साहेब की 3000 रुपये 1700 रुपये आज मिळाले, आणि उद्या तुमचा भाऊ म्हणून जर सरकारला विनंती केली की हे 3000 रुपये हे 1500 रुपयाचे 3000 झाले पाहिजे, हे कधी म्हणू शकतो आपण? जेव्हा भरून त्यांना तुम्ही आशीर्वाद द्या. काय द्या? आणि आशीर्वाद कसा द्यायला लागते? असा द्यायला लागते नवनीत राणासारख्या. कोण कोण आशीर्वाद देणार हात वर करा. ज्यांनी आशीर्वाद दिला नाही तर मी तुमचा भाऊ आहे, ते 1500 रुपये खात्यातून वापस घेऊन येईन. की या सरकारने पहिले दिलेला आहे, पहिले देत आहे, आणि ज्याचा खाल्लं त्याला जागलं पाहिजे अशा प्रकारचं धोरण ठेवून कोण ऐरा गैरा आता समोर उभा राहते त्याची पर्वा करू नका. जो आपल्या सोबत उभा आहे त्याच्या सोबत आपण उभं राहा. जिथपर्यंत या बहिणींचा आशीर्वाद या पाठीशी रवी राणाच्या केसाला कोणी धक्का लावू शकत नाही, ही ताकद मला माहित आहे. म्हणून आज मी आपला राखीच्या निमित्त आपला सगळ्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी आलेला आहे, आणि मला विश्वास आहे की सगळ्या महिलांच्या खात्यामध्ये 17 तारखेला 3000 रुपये टाकले जाईल, आणि जवळपास 25,000 पेक्षा जास्त या 1 महिन्यामध्ये आपण सगळ्या गोरगरिबांच्या डोळ्यांचा चेकअपचा कॅम्प ठेवला होता. 25,000 पेक्षा डॉक्टर साहेब आपण डोळ्यांच्या चष्मे मोफत वाटले, कॅम्प मोफत होता, आणि मोत्या बिंदूचे कमीत कमी 700 ते 800 ऑपरेशन सुद्धा आपण करून दिले. तर ज्यांनाही असं वाटते की आमचा डोळे चेक झाले पाहिजे, चष्मा मिळाला पाहिजे, मोत्या बिंदूचं ऑपरेशन झालं पाहिजे, तर 15 तारखेपासून आपण युवा स्वयं पार्टीच्या कार्यालयामध्ये 15 दिवस हा कॅम्प ठेवणार आहे. कोणी तिथे या, चेकअप करा, चष्मे पण दिले जाईल, ऑपरेशनसाठी त्याचा नंबर सुद्धा लावला जाईल, आणि हे सर्टिफिकेट ज्या महिलांना इथे मिळेल, काही महिला राहिल्या असेल तरी 15 दिवस युवा स्वयं पार्टीच्या कार्यालयामध्ये सगळ्यांना हे सर्टिफिकेट मुख्यमंत्री लाडकी बहिणीचं दिल्या जाईल. म्हणून जे सुटेल त्यांना तिथे मिळेल, पण या ठिकाणी आलेल्या प्रत्येक महिलेला आपण या ठिकाणी सर्टिफिकेट देणार आहे, आणि सगळ्यांनी याचा सर्टिफिकेट घेऊन जावं अशी आपल्या सगळ्यांना विनंती करतो. आणि या ठिकाणी सगळ्यांना मनापासून बाकीच्या योजना डॉक्टर साहेब समजून सांगतील, शेतकऱ्यांच्या, विजेच्या, विद्यार्थ्यांचे जे शिक्षणासाठी गव्हर्नमेंट पैसे देणार आहे ते सुद्धा डॉक्टर साहेब समजून सांगतील. मी एवढंच सांगेल
की सगळ्यांनी विश्वास ठेवला पाहिजे आणि जे लोक काम करतात त्यांना ताकद दिली पाहिजे, आशीर्वाद दिला पाहिजे, एवढीच विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय स्वाभिमान.